दोडक्याच्या वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही भाज्या बनवत असाल किंवा यापूर्वीही तुम्ही भरलेली दोडक्याची भाजी बनवली असेल, पण तुम्ही या पद्धतीने एकदा भरलेला हा दोडका करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. अगदी सोपी रेसिपी आहे आणि अगदी कमी वेळात मस्त हा भरलेला दोडका तयार होतो. चवीला एक नंबर लागतो. तर बघा, त्यासाठी मी इथे 250 ग्राम म्हणजे पाव किलो दोडका घेतला आहे. कोवळा बघून घ्यायचा आहे दोडका आणि त्यानंतर आपल्याला त्याला स्वच्छ धुवून या पद्धतीने कापून घ्यायचं आहे, त्याच्या शिरा काढून घ्यायच्यात. बरं, या शिरांची सुद्धा तुम्ही चटणी करू शकता. तुम्हाला माहिती आहे का, खूप छान लागते ही दोडक्याच्या शिरांची बनवलेली चटणी. आपण कधीतरी एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघूया ही दोडक्याच्या शिरांची चटणी. अगदी सोपी रेसिपी असते आणि चवीला पण खूप छान लागते. तर आता बघा, इथे आपल्याला भरलेला दोडका करायचा आहे. त्यासाठी इथे मी दोडका स्वच्छ धुवून शिरा काढून आणि अशा पद्धतीने मध्ये एक कट करून घेतलेला आहे. आता या पद्धतीने सगळ्या दोडक्याला आपण छान कट करून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तुम्ही दोडका चिरल्यानंतर थोडासा टेस्ट करून बघू शकता, कारण काही वेळा दोडका थोडासा कडवट असण्याची शक्यता असते. आता बघा, त्यानंतर मी इथे 2 चमचे खोबरं घेतले बारीक कापून, त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी हिरवीगार कोथिंबीर. आपल्याला याचं जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे. आज आपण वाटण करून हा भरलेल्या दोडक्याची भाजी बघतोय. अगदी सोपी रेसिपी आहे, पण चवीला खूप भन्नाट लागतो. आता बघा, त्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे हा. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे. आता तुमच्या घरामध्ये ज्या पद्धतीने तिखट खात असतील त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त प्रमाणात हा मसाला वापरू शकता. मी इथे 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आहे. अगदी पाव चमचा जिरं घातलं आहे आणि धनेपूड आणि जिरेपूड घालायची आपल्याला, ती 1 चमचा घालून घेतली आहे. त्यानंतर याच्यामध्ये अगदी अर्धी पळी तेल घालून घ्यायचं. आता हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे आणि हा जो मसाला केला आहे, हे जे स्टफिंग केलं आहे ते आपल्याला या पद्धतीनं या दोडक्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीनं, अशा पद्धतीनं हा दोडका थोडासा प्रेस करून दाबून हे सारण भरायचं, हे स्टफिंग भरायचं, जेणेकरून मसाला आपला बाहेर पडत नाही आणि अशा पद्धतीने थोडासा दाबून हा मसाला भरून घ्यायचा आहे. आता इथे सगळे दोडक्याचे जे काप करून घेतले होते त्यामध्ये मी हे स्टफिंग भरून घेतलेलं आहे. अगदी कमी वेळात हा चमचमीत झणझणीत असा भरलेला दोडक्याची भाजी तयार होते आणि खूप छान लागतो चवीला. तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने हा दोडका करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता बघा, इथे सगळे जवळजवळ सगळे दोडक्याचे काप मी भरून घेतलेले आहेत. आपण खूप जास्त पातळ करणार नाही आहोत, अगदी लपथपीत अशी ही दोडक्याची भाजी करणार आहोत. साधारण 3 ते 4 माणसं आरामात पुरेल एवढी भाजी इथे ही दोडक्याची आपण बनवणार आहोत. आता बघा, कढई गरम करायला ठेवली आहे. तर त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. आता तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण जे स्टफिंग करून घेतलेले, भरून घेतलेले दोडके आहेत ते घालायचे. आता त्याआधी बघा, मी इथे अर्धा चमचा मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडू द्यायची. त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. आता त्यानंतर इथे मी स्टफिंग करून घेतलेले हे दोडके घालून घेणार आहे. या पद्धतीने ठेवायचं आहे. जी भरलेली बाजू आहे ती थोडीशी अशा पद्धतीने वर ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण घालून एखाद वाफ काढून घ्यायची आहे. आता हे दोडक्याची भाजी आपण भरलेली करतोय, ते दोडक्याची भाजी बनवत असताना हा दोडका बघा, आपण स्टफिंग पूर्ण बाहेर पडतं, तर हलक्या हाताने आपल्याला हे छान उलटून घ्यायचेत. एक वाफ काढून घ्यायची, जेणेकरून छान हा दोडका लवकर शिजला जातो. आता बघा, छान आपण एक वाफ काढून घेतली आहे. साधारण 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर मी एक छान वाफ काढून घेतली आणि त्यानंतर राहिलेला जो मसाला होता, हा दोडका भरून जो मसाला शिल्लक होता तो मसालासुद्धा मी यामध्ये घालून घेतला आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. तर सुगंध अप्रतिम येतोय आणि आपण ही वाफ काढल्यामुळे अगदी 5 ते 7 मिनिटात ही आपली चमचमीत अशी दोडक्याची भाजी तयार होते. आता त्यानंतर बघा, मी झाकण ठेवलं आणि ज्या मसाल्याच्या भांड्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला केला होता त्यामध्ये पाणी घालून ते पाणी आपल्याला या झाकणावर घालून घ्यायचं आहे. आता हे पाणी गरम झालं की आपल्याला हेच पाणी या दोडक्यामध्ये घालून घ्यायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे काय होतं ना, तर दोडक्याच्या भाजीला या चव तर अप्रतिम येतेच, त्याबरोबर त्याची जी तर्री आहे तीही एक नंबर दिसते. आता बघा, गरम पाणी घातलं आणि त्यानंतर त्याच
तेच ताट घेतलं, त्याच ताटामध्ये आपल्याला पाणी टाकून हा दोडका शिजायला ठेवायचा आहे. आता बघा, परफेक्ट आपली ही 7 ते 8 मिनिटांमध्ये दोडका परफेक्ट शिजला गेला आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान तर्री आली आहे या भाजीला आणि चव अप्रतिम झाला होता. आणि त्याचबरोबर कन्सिस्टन्सी ही एकदम परफेक्ट आहे. आपल्याला हा लफथफीत हवा होता, खूप जास्त पातळ नको होता. खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि इथे आपली भन्नाट अशी झणझणीत चमचमीत अशी दोडक्याची भाजी, भरलेला दोडका खाण्यासाठी तयार आहे. तर तुम्ही या पद्धतीने ही दोडक्याची भाजी नक्की करून बघा. अगदी ताजं वाटण बनवून भन्नाट होतो. वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण भाज्या बनवल्या तर घरातलेही बोर होत नाहीत आणि छान चवीने, प्रेमाने, आनंदाने ह्या छान सगळ्या भाज्या खातात. तर अशा पद्धतीने इथे आपली दोडक्याची भन्नाट अशी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही चपातीबरोबर, भाताबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर अगदी आरामात ही दोडक्याची भाजी खाऊ शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग पटकन या भरलेल्या दोडक्याला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.